सुरुवात आज 17 सप्टेंबर या दिनांकापासून सुरू होत आहे। या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि महाराष्ट्रभर अशा प्रत्येक गावामध्ये सभा कुठं गरम कार करता येतं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच दिवशी एकाच वेळेमध्ये सुरू होत आहे। आपल्या गावात देखील या अभियानाची सुरुवात या 17 सप्टेंबर पासून या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून व एक व्यक्ती एक झाड त्यानंतर महिलांचं आरोग्य तपासणी यासारख्या ऍक्टिव्हिटी राबवून त्याची सुरुवात आपण आपल्या गावामध्ये सुरू करत आहोत। आज आपण प्राथमिक स्वरूपाची एक वृक्ष लावून त्याची मोहीम सुरू केली आहे। या वृक्ष लागवड कालावधीमध्ये आपण पूर्ण गावामध्ये 2260 एक आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहोत आणि ह्या वृक्ष लागवडीचा मुहूर्त आज 17 सप्टेंबर आपण आज ठेवलेला होता। या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तसेच आपल्या गावामध्ये सुद्धा राबवण्यात येणार आहे। तर ह्या अभियानाची जी संकल्पना आहे ही संकल्पना त्याची माहिती या ग्रामसभेच्या माध्यमातून आज विशेष ग्रामसभा या विषयासाठी आयोजित केलेली आहे। तर या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून या अभियानाची माहिती मी सभेला सरपंच यांच्या परवानगीने देत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 2025 कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये राबवण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये गावातील प्रत्येक गावाचं मूल्यांकन शासनामार्फत करण्यात येणार असून झालेल्या कामाच्या मूल्यांकनाच्या आधारावर प्रत्येक गावाला पारितोषिक स्वरूपाचं पहिलं, दुसरं आणि तिसरं पारितोषिक तालुका स्तर, जिल्हा स्तर, त्यानंतर राज्य स्तर, विभागीय स्तर अशा पद्धतीने देण्यात येणार आहे। यामध्ये शासनाकडून या ग्रामपंचायती तालुका स्तरावर प्रथम येतील त्यांना 15 लाख रुपये, द्वितीय येतील त्यांना 12 लाख रुपये, तृतीय येतील त्यांना 8 लाख रुपये आणि चतुर्थ श्रेणी येतील त्यांना 5 लाख रुपये देण्यात येणार आहे। तसंच जिल्हा स्तरावर 50 लाख पहिलं, 30 लाख दुसरं, तिसरं 20 लाख, त्यानंतर विभाग स्तरावर ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयाचं बक्षीस आहे, दुसरं बक्षीस 80 लाख रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 60 लाख रुपयाचं आहे। त्यानंतर राज्य स्तरावर 5 कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस आहे, 3 कोटी रुपयाचं दुसरं बक्षीस आहे आणि तिसरं बक्षीस 2 कोटी रुपयांचं आहे। तर या अभियान कालावधीमध्ये शासनाने काहीतरी प्रोटोकॉल घालून दिलेला आहे, त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपल्या गावामध्ये राबवायच्या आहेत। त्या ऍक्टिव्हिटीचं 10 जानेवारी नंतर आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या पात्रता जर झाली तर वरील प्रमाणाचे बक्षीस गावामध्ये मिळणार आहे। त्यासाठी ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे। आपण देखील या अभियानामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। तर याच्यातली गुणपत्रिका आहे, ती गुणपत्रिका प्रथमतः वाचून दाखवतो। सुशासनयुक्त पंचायत अभियान, तर यासाठी आपल्याला 16 मार्क आहे। सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स मध्ये काय काय आहे त्याचं वाचायचं। तर सुशासनयुक्त पंचायत राज अभियान म्हणजे हा प्रशासनाचा भाग झाला। प्रशासनामध्ये